चलो करते हैं रोहतांग पास की सफर। कुल्लू के मनाली में 13,058 फीट ऊंचाई पर है रोहतांग पास। इकडे आम्हाला घेऊन येणारा ड्रायव्हर आहे हिंदी भाषिक। रोहतांग पासला जाण्यासाठी आम्ही ज्या लॉजिंग मध्ये उतरलो होतो त्या लॉजिंग वाल्यांनीच आम्हाला त्यांची कार आणि ड्रायव्हर ही दिला। मॉल रोडला येऊन ही रोहतांग पासला जाण्यासाठी आपण कॅब बुक करू शकतो। मॉल रोडला देखील रोहतांग पासला नेण्यासाठी टॅक्सी ड्रायव्हर तयार असतात, पण आम्ही लॉजलाच कार बुक केली होती। कदाचित ही आमची पहिली चूक असेल। रोहतांग पासला जाण्यासाठी ठरल्याप्रमाणे ड्रायव्हर 5 वाजताच हजर होता। रोहतांग पासला सकाळच निघणं फायदेशीर ठरतं, कारण त्यानंतर ट्रॅफिक खूप असतं असं त्याचं म्हणणं होतं। त्याला इथली खूप सारी माहिती असणं आमच्या दृष्टीने फायदेशीर होतं। 01 क्या? 01 का मतलब है ऑल इंडिया परमिट, कहीं भी जा सकती है गाड़ी। ऑल इंडिया मतलब जाने का परमिट है इसके बाद। 02 का मतलब होता है रोहतांग पासला पर्यटक करतात ती धमाल, तिथली स्थिती, लागणारे अटल टनल, सेलॉंग व्हॅली, चंद्रा रिव्हर आणि बरंच काही याबाबतची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल। या चंद्रा नदीमध्ये हे दगड दिसतात। तो फिर चलते हैं रोहतांग पास। दिस इज ओल्ड मनाली क्लब हाउस। सकाळी 5:30 ला आम्ही ओल्ड मनालीतून रोहतांग पासला जाण्यासाठी निघालो। लवकर निघालो नाही तर ट्रॅफिक मध्ये 5-6 तास तरी फसायला होतं असं ड्रायव्हरचं म्हणणं होतं। मनालीतून रोहतांग पास पर्यंत जाण्याचा प्रवास सुद्धा खूप सुंदर आहे। प्रवासात खूप सारे अनुभव येतात। ये ओल्ड मनाली तो पूरा विलेज जैसा ही है। पूरा गांव है। मस्त आहे। झाडं बघा कसली उंच उंच आहे। ये एप्पल के झाड़, एप्पल ये आए देखो इधर इस साइड को, ये साइड है एप्पल की झाड़ है। इस साइड को आएंगे सारे एप्पल के झाड़। यहाँ तक होटल है। ओह माय गॉड, सुपर। दिसले का सभी? हाँ, ऊपर भी है। सकाळी सकाळी सोनेरी किरणांमध्ये न्हावून निघालेले हे डोंगर पाहत पाहत पुढे जाण्यात भान हरपून जायला होतं। नागमोडी रस्त्यावरून जात असताना या हिरव्यागार डोंगरांनी सोन्याचे दागिने घातलेत असं वाटतं। इथून जाताना लक्षात येतं की रस्ते अरुंद आहेत आणि ड्रायव्हिंग कुशलतेने करणं अतिशय गरजेचं आहे। इथून जात असताना दुतर्फा सफरचंदाची झाडंही पाहायला मिळतात। इथं सफरचंदाचं पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं। भारतात सफरचंदाची लागवड प्रामुख्याने जम्मू आणि काश्मीर मध्ये केली जाते। हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश आणि उत्तरांचलच्या टेकड्या येथेही सफरचंदाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते। इथून जाता जाता राजमाची शेतीही पाहायला मिळाली। इथं थोडं ट्रॅफिक मिळालं आणि हे सुंदर दृश्य कॅच करायला संधी मिळाली। सफरचंदाची झाडं, उंच उंच पर्वतरांगा, इथली ही हिरवीगार व्हॅली डोळ्यांसाठी सुखद अनुभव आहे। एक वेगळी स्ट्रीट। हे पाहत असताना कानावर घर 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 आवाज पण येऊ लागला। ड्रायव्हरने सांगितलं आर्मीचं हेलिकॉप्टर घिरट्या घालत असतं। तोपर्यंत जरा पुढे आलो आणि एक वेगळंच दृश्य पाहायला मिळालं। इथलं हिरवगार रान खाण्यात मेंढ्या दंग होत्या। पुढे पुढे बघा, पुढे बघा। थोडं पुढे या मेंढपाळांचे घोडे देखील होते। मनाली पासून रोहतांग पास जवळजवळ 51 किलोमीटर आहे। रोहतांग पास हे कुल्लू खोऱ्याला हिमाचल प्रदेशातील लाहोल आणि स्पिती खोऱ्यांशी जोडते। रोहतांग पास हा 2-3 महिन्यासाठी ओपन असतो असं आम्हाला ड्रायव्हरने सांगितलं। रोहतांग पास मे महिन्यामध्ये ओपन करण्यात आला। बर्फाच्छादित शिखरे, हिमनदी आणि प्राचीन दऱ्यांची विस्मयकारक विहंगम दृश्य रोहतांग पास वरून पाहता येतं। इकडचा रोड थोडा कच्चा असल्यामुळे व्हिडिओ शूट करताना प्रॉब्लेम होत होता।
आमची मारुती अल्टो मात्र दिमाखात सफाईदारपणे वळणे घेत जाऊ लागली. पुन्हा एकदा गोल्डन शिखर दिसू लागली आणि ते पाहण्यात दंग होऊन गेले. इतकं सारं सोनं मी पहिल्यांदाच पाहिलं. सूर्याच्या कोवळ्या किरणांमुळे बर्फाच्छादित पर्वत आपला रंग विसरला आहे की त्याने सोनेरी उठणं लावलंय हेच कळत नाही. कोवळ्या किरणांच्या प्रेमात तो अक्षरशः न्हावून निघाला होता. यहाँ पे बर्फबारी नहीं होती ना? होता है मार्केट में. रोहतांग पासला जाण्यासाठी बसेस सुद्धा उपलब्ध आहेत. स्वतःच्या बाईकने जायचं असेल तरी सुद्धा परमिट काढावी लागते आणि प्रायव्हेट व्हेकलने जायचे असेल तरी सुद्धा परमिटची आवश्यकता असते. परत येताना आपण ह्या लेफ्ट साईडच्या रोडने येणार आहोत आणि इथून रोहतांग पासला जाण्याचा रस्ता आहे. इथून चढाचा रस्ता लागला. रस्त्याची अवस्था तशी ठीकठाक आहे. पावसामुळे इथले रस्ते टिकत नाहीत आणि पहाडी भागातले रस्ते असल्यामुळे ते अरुंदही आहे. त्यामुळे इथे ड्रायव्हरचं कसं पणाला लागतं. आमच्या कारचा सारथी मात्र मुरलेला होता. ते इथल्या पहाडी भागातलेच होते, त्यामुळे त्यांना इथल्या रस्त्यांची खडानखडा माहिती होती. वाव, अभी ऊपर और चढ़ने लगे. ये रोहतांग पास अभी जो निकला डाइवर्जन है, अभी जो बाहर आए तो वहाँ से अभी कितना है, अभी चढ़ना है अपने को? अभी तो सर बहुत है, मान के चलिए कम से कम 40 किलोमीटर है. 40 किलोमीटर ऊपर चढ़ना ही है. अभी खुलावा 11 किलोमीटर ऊपर है. हाँ, उसके बाद रस्ता कसाही असला परंतु त्यांच्या सफाईदारपणे चालवण्यामुळे आम्हाला सुरक्षित वाटत होतं. इथून जाताना थोडेफार खड्ड्यांचे धक्केही सहन करावे लागतात आणि पुन्हा एकदा सोनेरी उधळण पाहायला मिळाली आणि मार्ग थोडा कठीण होत चालला. निसर्ग आपलं रूपही बदलू लागला होता. आमचं मध्ये मध्ये ड्रायव्हरना इथल्या त्यांच्या संस्कृतीबद्दलही विचारणं चालू होतं. मग त्यांनी त्यांच्या देवाच्या पालखीबद्दल सांगायला सुरुवात केली. देवताओं की पालकी रहती है, हमने देवताओं. हाँ, पालकी. हाँ, तो आपकी कौन सी पालकी है? हमारा सृष्टि नारायण है. सृष्टि नारायण. सृष्टि नारायण जी. हाँ, मतलब विष्णू. हाँ. बोलता बोलता असंही कळलं की कुत्रे, मेंढ्या असे पाळीव प्राणी ते पाळतात, पण मांजर पाळणं ते अशुभ मानतात. या इथे बर्फात घालण्यात येणारे कपडे सुद्धा लावलेले दिसले. हे रेंटवरती मिळतात. या इथे आम्ही थांबलो ते परमिट घेण्यासाठी. रोहतांग पासला जाण्यासाठी परमिट घ्यावं लागतं. हे परमिट ऑनलाईन सुद्धा काढले जाते. शक्यतो इथे लोकल लोक जास्त थांबतात कारण मनालीच्या ट्रान्सपोर्टने त्यांच्यासाठी ही सोय केलेली आहे. जो पहले यहीं से चलती थी ना सारी गाड़ियाँ. अच्छा, वो टनल से नहीं था, तो ये हाईवे था. ये हाईवे था. अच्छा, तो ये दरअसल मेन आर्मी के लिए है. हाँ 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 हाँ. ये रोड जो ना आर्मी के लिए बना था. ये टनल भी अभी आर्मी की ही उसमें बना हुआ. बराबर. तो वो पहले ये 6 महीने के लिए बंद रहता था. हाँ. तो अभी जो है ये खाली टूरिस्ट के लिए रह गया अभी, क्योंकि टनल से नजदीक हो गया. हाँ. 90 किलोमीटर का फासला पड़ गया. पहले इस रोड से बहुत ट्रैफिक रहता था. अच्छा. हाँ. अभी तो जा सकते हैं डायरेक्ट. उस साइड से नहीं जा सकते ना सर. अच्छा. उस साइड से रोहतांग नहीं जा सकते. रोहतांग जाएंगे तो इसी रोड से. हाँ, इसी रोड से. हाँ. तो ये रोड भी बंद कर देते. सर्दियों में बंद है, नेचुरली बंद हो जाता ना. ये नेचुरली बंद हो जाता है. हाँ जी. क्योंकि यहाँ पे पूरा बर्फ आके. बर्फ ही बर्फ. अच्छा, रोड रहता नहीं है. पूरा रोड के ऊपर बर्फ रहता है. अच्छा. 01 क्या? 01 का मतलब है ऑल इंडिया परमिट. कहीं भी जा सकती है गाड़ी. ऑल इंडिया मतलब जाने का परमिट है इसके पास. 02 का मतलब होता है खाली अपना जैसे हिमाचल है ना स्टेट का,
हाँ। 2 का मतलब स्टेट में चलेगी गाड़ी। अच्छा, स्टेट में कहीं भी? हाँ, अपने स्टेट में। हाँ। स्टेट से बाहर नहीं जाएगी। स्टेट से बाहर जाएगी तो टैक्स कटकाना पड़ेगा उसको। अच्छा। कोठी रेस्ट हाऊस। हाँ जी, हाँ जी। केवढा बघा छोटा है रस्ता। ये काम चला हुआ ना, मैं बीच बीच में, इसी का तो ट्रैफिक है। हाँ 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 हाँ। हळूहळू आमच्या ड्रायव्हरना ट्रॅफिकचा अंदाज येऊ लागला. आमच्या समोरच्या कारमध्ये जे लोक होते ते खालून येतानाच बर्फामध्ये लागणारे कपडे घालून आले. आमच्या ड्रायव्हरच्या मते हे कपडे रोहतांग पासला सुद्धा मिळतात. वो किराए पे? हाँ हाँ, किराए पे मिलता ना। ते काय ते नाही, सॉक्स, हातातले हँड ग्लोव्स। हाँ, वो हैंड ग्लव्स के लिए आपको परचेज करना पड़ेगा, सॉक्स परचेज करना पड़ेगा। खाली ये ड्रेस और शूज ये देते हैं। क्या परचेज करना? हैंड ग्लोव्स और सॉक्स। सॉक्स। और जैसे आपने चश्मा वगैरह लेना हो। यहाँ पे सब ब्रिज ये मिलिट्री बनाती ना? हाँ, मिलिट्री। असा आहे इथला रस्ता. रस्त्याचे काम अजूनही चालू आहे, त्यामुळे रस्त्यावरतीच खडी वगैरे टाकलेली दिसते. इथले पहाडी क्षेत्र, बारमाही नद्या आणि हिरवीगार मैदाने, वनराई यामुळे समृद्धता दिसून येते. हिमाचल प्रदेशातील जवळजवळ 66% जास्त क्षेत्र हे वनांनी व्यापलेले आहे. देवदार हा इथला राज्यवृक्ष आहे. येथे जवळजवळ वनस्पतींच्या 3000 पेक्षा जास्त प्रजाती आढळतात आणि पक्ष्यांच्या 400 पेक्षा जास्त प्रजाती आढळतात. बास, चीड, पाईन, ओक, देवदार, कैल, फर आणि स्प्रूस अशा विशिष्ट प्रकारच्या वनस्पती वनामध्ये आढळतात. इथून जाताना अशी धोकादायक वळणे मध्ये मध्ये आहे. मध्ये मध्ये लँडस्लाइडिंग सुद्धा झालेले दिसून येते. इथे आल्यानंतर थंडी अधिक प्रमाणात जाणवू लागते, त्यामुळे येताना गरम कपडे सोबत आणणं गरजेचं असतं किंवा घालून येणं गरजेचं असतं. इथल्या या व्हॅलीमध्ये डोंगरावरची माती घरंगळलेली दिसली. ये प्रोजेक्ट है बिजली का, अच्छा, बिजली का। आणि इथे एक जलविद्युत प्रोजेक्ट पाहायला मिळाला. हाँ, वो क्या है, रेगुलर ड्राइवर नहीं है ना, तो गाड़ी बीच में एकदम स्लो कर देता ना पास देते ही जब थोड़ा खुला दिखता है तब गाड़ी खींच देते हैं, पास ही नहीं देता। पल्सर। हाँ जी। ओके। ये क्रिसमस ट्री। हाँ। ये देखो, ये छोटे छोटे है ना। हाँ हाँ। अच्छा, ये क्रिसमस ट्री। हाँ जी। और देवदार जो बड़े बड़े हो। हाँ। पल्सर। तो ये सब जमीन सरकार की है? ये गवर्नमेंट है, फॉरेस्ट। हाँ जी। कसलं बघा जंगल आहे ते. आता पुढे पुढे समय हे वृक्ष कम बंद होतील. बंद होतील. हे जाणारे बापून आता त्यांच्या टॉपला पोहोचत चालले. मग उघडा पॉकड बोडखे. नाही, वरती पण आहेत की झाड, ती बघा. ती सांगतोय थोडं अजून थोडा वर जाऊ, नंतर झाडं बंद. ओके. आपण आता आलो हळूहळू त्याच्यावर. दिसले तर मी आलो जवळ आलो. वरचे बोडके डोंगर दिसायला लागले.
इथपर्यंत आल्यानंतर आमच्या ड्रायव्हरला ट्रॅफिकचं टेन्शन येऊ लागलं. एक अंदाज असतो ना तसं. इथून आणखीन पुढे गेल्यानंतर फॉरेस्ट विभागाचं चेकपोस्ट आहे. तिथे बॅरिकेड्स लावलेले असतील, त्यामुळे इथे ट्रॅफिक मिळेल असं आम्हाला ड्रायव्हरने सांगितलं. वरती ट्रैफिक बाप रे, ये कितना? ये तो मैम यहाँ से लगा, बाकी तो ट्रैफिक नीचे से लगता है, जहाँ से हमने ये टिकट लिया ना वहीं से. तो ये बहुत अच्छे आ गए, बहुत आगे तब भी. बॅरिकेड्स ओपन होईपर्यंत आम्हाला इथे थांबणं भाग आहे. ये भी ऊपर क्या चेकिंग के लिए रुके क्या? हाँ, चेकिंग के लिए. ये होता है जैसे बर्फ में आपने खेलना है ना, हाँ, जैसे घिसना है, ऊपर से स्लाइड करना है, ये उस चीज के लिए होता है, ये रफ यूज के लिए. ओके. खाण्याची मस्त सोय, गरमागरम कणस आणि छोले कुलचे भेळपुरी. आम्ही टेस्ट नाही केली, तो भाग वेगळा. इथे चहा कॉफी विकणारे फेरीवाले सुद्धा होते. इथे मात्र आम्ही चहा घेतला, कारण थंडी खूप लागायला लागली आणि स्वेटर्सही घातले. जंगली पेड़ आहेत ते. लोक ट्रॅफिक जाममुळे खूप वैतागली होती. इथे आम्ही जवळजवळ 1.5 तास पळवलो. नंतर थोडा वेळ इथे झोप सुद्धा काढली. बॅरिकेड गुलाबा. अच्छा. इथे परमिट वगैरे चेक करून मगच सोडले जातात. बर्फ वितळल्यामुळे बर्फाचं पाणी रस्त्यावर येत असतं, त्यामुळे मध्ये मध्ये पाणी सुद्धा दिसतं. आणि मध्ये मध्ये कारच्या काचेवर बर्फाचे थेंब सुद्धा जमा होतात, त्यामुळे पुढचं थोडं अंधुक दिसू लागतं. ऊन वाढायला लागतं तसं हे शुभ्र डोंगर आणखीन चकाकू लागतात. संपूर्ण डोंगर असा बर्फाने माखलेला बघून अप्रूपच वाटतं. इथल्या नागमोडी रस्त्यावरून जाताना गाडीला थोडे हचके बसतातच. इथला रस्ता रिपेअर झाला की प्रवास आणखीनच सुखकर होईल. इथून जाताना आपल्या गप्पा आपोआप थंड पडतात. आपण एकदम शांत होऊन जातो आणि रस्ता आणि आजूबाजूचं नेचर एन्जॉय करायला लागतो. गाड़ियाँ तो बहुत ही कम मिलेंगी आपको. यहाँ चढ़ेगा भी नहीं, वो चढ़ेगा नहीं, कूदेगा बहुत. काय रे हो. समय आता हळूहळू एक कमी झाले काय झाड. 13,058 फूट उंचीकडे जात असताना इथले रस्ते असे आहेत की आपले श्वास आपोआप रोखले जातात आणि डोळे आपल्याही नकळत विस्फारले जातात. इथला निसर्गच असा आहे की लोक थांबून थांबून इथे फोटोग्राफी करत असतात. आणि बर्फ वितळल्यामुळे असे छोटे मोठे धबधबे पाहायला मिळतात.
खालीच आहे तर गाड्यांची लाईन लागली होती. वो तो ऐसी रहेगी अब. ऐसा ऐसा ऊपर ही रहेगा. नहीं, ये लाइन जो नीचे है ना, लाइन ये लाइन तो ऐसा रहेगा बहुत टाइम तक. ये लग गया होगा जो सबसे नीचे मैंने बोला था ना कि यहाँ बिजली का प्रोजेक्ट है जो घर जैसा इस साइड कोने में, वहां तक लगा होगा. और फटक से क्लियर भी नहीं कर रहे वो. नहीं कहाँ क्लियर करेंगे, चेक करने के बाद ही क्लियर होगा ना. इथल्या या भागातून जायचं म्हणजे तुमचं ड्रायव्हिंग स्किल हे उत्तम असलंच पाहिजे. इथले रस्ते वितळलेल्या बर्फाच्या पाण्यामुळे वारंवार खराब होतात आणि त्यामुळे गाडी चालवण्यात थोडी अडचण निर्माण होते. मे महिन्यापासून इथला बर्फ वितळायला सुरुवात होते. जुलै महिन्यात तर तो जवळपास संपूर्ण वितळतो असं ड्रायव्हरनी सांगितलं. वितळलेल्या बर्फामुळे इथल्या काही डोंगरांवरती पांढऱ्या रांगोळीने नक्षीकाम केलंय असं वाटत होतं. रस्ता अरुंद असल्यामुळे समोरून गाडी आली की थोडी पंचायतच होते. असं वाटतं की इथल्या मधल्या रस्त्यावरती गाड्या आणि डोंगरांशिवाय काही पाहायला मिळणार नाही, पण तसं नाही. इथले स्थानिक लोक त्यांचा माल घोड्यावरून वाहून आणतात. इथं येणाऱ्या पर्यटकांचं खास आकर्षण असतं ते बर्फातले स्पोर्ट्स. त्यासाठी लागणारे कपडे इथले स्थानिक लोक रेंटवरती देतात आणि त्यासाठी ते मध्ये मध्ये स्टॉल देखील लावतात. जसजसं आपण वर येऊ लागतो तसं निसर्गाचं हे रूप आणखीनच विलोभनीय दिसू लागतं. डोंगरावरून पडणारा हा उंच धबधबा अजूनच सुंदर दिसत होता. इथून तर डोंगरामधून जाणारे वळणावळणाचे रस्ते स्पष्ट दिसू लागतात आणि महाकाय पहाड पाहून ऊर उगाचच दडपून येतो. इथली दृश्य पाहत जात असताना श्वास रोखला जातो आणि डोळे विस्फारले जातात. या डोंगरामधून जाणारे हे गोल गोल वळणदार रस्ते स्पष्ट दिसतात. हा रस्ता असा भासतोय जणू काही जाड दोरखंडाने डोंगराला वेडे घातले. मनालीला येता येताच व्यास नदीचं दर्शन झालं होतं. रोहतांग खिंडीजवळील पीर पंजाल पर्वतरांगेतून व्यास कुंडातून व्यास नदी उगम पावते असं ऐकलं होतं. व्यास नदीचं उगमस्थान पाहण्याची इच्छाही होती. बघू आता पुढे काय काय पाहायला मिळतंय ते. आता त्याच मार्गाला लागलोय जो लांबून दोरखंडासारखा दिसत होता. इथं मध्येच मेंढ्यांनी रस्ता अडवला. वो मैडम जी, वो नीचे मैंने जो घर बताया था ना, वो बिजली के लिए है ये पानी. ये पाइप से ओवरफ्लो पानी बाहर आ रहा है. ते बघ दिसला तुला समोर प्रोजेक्ट बना हुआ नीचे. व्यास नाला. हाँ जी. व्यास नदी है ना. हाँ, नदी का नाम भी व्यास है. साइड लगेगा. आणि इथून वाहणारी व्यास नदी पाहायला मिळाली. वा किती सुंदर स्वच्छ पाणी. मारी 2 किलोमीटर. इथली दृश्य इतकी सुंदर होती की लेफ्टला पाहू की राईटला हेच कळत नव्हतं. आणि इथे लेफ्ट साइडने वाहणारी व्यास नदी. वाव. वाव. थोडंसं डॅम बनवतो.
रोहतांगला व्यासकुंडाचा ट्रेक करण्यासाठी खूप ट्रेकर्स येत असतात. हा ट्रेक सोलांग नावाच्या छोट्या गावाजवळ धुंडीपासून सुरू होतो. अधेमध्ये जर ट्रॅफिक लागलं नाही तर 1.5 तासामध्ये रोहतांगला पोचायला होतं. मध्येच हा इतका सुंदर रस्ता सुद्धा आहे. रोहतांग या नावाचा अर्थ मृतदेहांची भूमी असा होतो, ज्यांनी खराब हवामानातही ही भूमी ओलांडताना जीव गमावला होता. रोहतांग पासला अनेकदा बर्फाची वादळ होतात, त्यामुळे नोव्हेंबर ते एप्रिल रोहतांग पास बंदच असतो. इस जगह का नाम है मढ़ी. ये रोहतांग जब बंद रहता है, हाँ जी, तो कहाँ तक जाते हैं लोग? ऊपर मढ़ी तक तो आते हैं क्या? नहीं सर, घूमने के लिए कोई नहीं आता ऊपर? पहले सिसु खुलता है, पहले खुलता है सोलांग वैली. हाँ. सोलांग वैली के बाद चला जाता है अपना अटल टनल के पास. हाँ. फिर अटल टनल के बाद बर्फ खत्म हो जाता है, फिर दूसरी साइड को हाँ. अटल टनल क्रॉस करके फिर वहाँ खत्म हो जाएगा, फिर सिसु चले जाते हैं. अच्छा. सिसु खत्म होने के बाद खोखसर चले जाते हैं. अच्छा. खोखसर के बाद जो है फिर तब छोड़ते फिर यहाँ के लिए ब्यासनाला के लिए. हाँ जी, हाँ जी. मंदिर पण येते. मारही हे हिमाचल प्रदेशामधील रस्त्याच्या कडेला असलेल्या रेस्टॉरंट्सचे शांत शहर आहे, जे मनाली लेह महामार्गावरील मनाली आणि रोहतांगला दरम्यानच्या मध्यभागी आहे. इथं पर्यटक ब्रेकफास्ट करण्यासाठी, जेवणासाठी वगैरे थांबतात. बहुतेक व्यवसाय हे हिवाळ्यासाठी बंद असतात. सकाळी जर लवकर निघालो असू तर इथं थांबणं गरजेचं आहे. इथून रोहतांग पास केवळ 17 किलोमीटर आहे आणि ट्रॅफिक लागू नये म्हणून आम्ही इथे न थांबताच निघालो. यहाँ पे पॅराग्लायडिंग होती है. इतकं रम्य ठिकाण, त्यामुळे इथे पॅराग्लायडिंग होत असावं. सुंदर रस्ता आणि अप्रतिम दृश्य, रोमांचित करणारी ही दृश्य नुसती पाहत जावी. झाडांशिवाय असूनही हे डोंगर बर्फामुळे खूप सुंदर दिसतात. रोहतांग पास जवळ येऊ लागला तशी थंडी अधिकच जाणवू लागली. जसजसं आपण वर येत जातो तसतसं मध्ये मध्ये थोडं पाणी पिणं आवश्यक असतं, कारण जसजसं उंचावर जाऊ तसतसं हाय अल्टिट्यूडचा प्रॉब्लेम जाणवायला सुरुवात होते. इतक्या उंचीवरूनही हे मेंढपाळ आपल्या मेंढ्याने घेऊन जाताना दिसले. मला तर याचं अप्रूप वाटलं. मारी इथे आम्ही न थांबण्याची चूक केली हे जाणवलं, कारण आम्हाला भूक लागायला लागली. मैं वैसे पहले कुकिंग का काम करता हूँ, शेफ था मैं. शेफ थे वो? हाँ जी, हाँ जी. मैं ट्रैक ट्रूप में जाता था. अच्छा. तो मैं ट्रैकिंग करवाता था, खुद ही कुकिंग करता था. अच्छा. और होटलों में भी बहुत से होटलों में काम किया हुआ है. अच्छा. फिर अब क्या हो रहा है कि जैसे जैसे उम्र बढ़ रही है ना, हाँ. तो हम लोग अब गालियाँ नहीं सुन सकते, हाँ. वो सहन नहीं कर सकते. बराबर. ये प्रॉब्लम हो गया. बराबर. तो इसके लिए छोड़ दिया. ट्रैक किया 12 साल रेगुलर किया ट्रैक. अच्छा. ट्रैक यानी ट्रैकिंग. अच्छा. 12 साल किया, लेकिन फिर छोड़ दिया क्योंकि अब चलने को हाँ, रहे ना, तो इसलिए छोड़ दिया. ट्रैक यानी आप गाइड करके जाते थे? नहीं, कुकिंग में जाता तो सारा कुछ मेरे पास ही रहता है. अच्छा. गाइड से लेकर स्टाफ से लेकर सारे मेरे अंडर में रहते हैं. अच्छा. हाँ जी, हाँ जी. प्रत्येकाकडे सांगण्यासारख्या अशा अनेक गोष्टी असतात. यांच्या आयुष्यातील ही एक कहाणी. इथं येण्यासाठी आपण थोडा का होईना वेळ काढला, याचा खराखुरा आनंद ही दृश्य पाहिल्यावर होतो. अशी अद्भुत कलाकृती निर्माण करण्याचं काम निसर्ग चुटकीसरशी करतो. स्कीइंग आणि ट्रेकिंगसाठी रोहतांग पास हे पर्यटकांचं आकर्षणाचं केंद्र आहे. तिथून टर्न घेतला आणि डांबरी रस्ता संपला आणि पुन्हा एकदा कच्चा रस्ता सुरू झाला. नीचे से जहाँ से हमको मेंढी मिला ना, भीड़ वाला, ये कच्चा है ना यहाँ पे. ये पूरा पैक रहता है. ये मतलब कम से कम मान के चलो हमारे को 1.5-2 घंटे का ट्रैकिंग तो हमने निकाल दिया यहाँ.
इकडे तर या डोंगराच्या पायथ्याशीच बर्फ होता, खूप सारा बर्फ, आणि त्यातून खालून पाणी निघत होतं. आणि आमची मारुती अल्टो आणि समोरची जिमी ती हलत डुलत चालले. आता ते वितळत आहे, पाणी खालून वितळत आहे. आणि इथून तर अगदी होडीत बसल्याचा फील येणार होता. वितळलेल्या बर्फाचं पाणी रस्त्यावर आल्यामुळे रस्ता ओला चिंब दिसतो. यहाँ लगता ना सर ट्रैफिक, गाड़ियाँ स्लो हो जाती है यहाँ, तो बहुत लंबा ट्रैफिक लग जाता है. अभी देखना जैसे नीचे से ब्रेकफास्ट करने निकलेंगे तो कैसे जाम लगेगा यहाँ. ठीक भी नहीं ना करते ये बीआर वाले. चक्कर तो वो है ऐसा कि मिट्टी मुट्टी डाल के थोड़ा ठीक कर देते. प्रॉब्लम ये है यहाँ पे पानी कट्टे. कच्च्या रस्त्याचा पॅच संपून परत पक्का रस्ता लागला. पक्का रस्ता लागला आणि आमची मारुती अल्टो परत एकदा सफाईदारपणे वळणे घेऊ लागली. इथला प्रवास शांतपणे अनुभवताना असं वाटत होतं ह्या पर्वतरांगांवरून आपण जणू भरारीच घेतोय. हे दृश्य पाहत जात असताना आपण जणू भारावून जातो, हरकून जातो. हिमालयाची शिखरं खुणावतायत, हिमालयाची शिखरं बोलावतायत असं कुठेतरी वाचलेलं यावेळेला आठवू लागलं. त्यावेळेला हास्यास्पद वाटलेलं असं कुठे कोणी शिखर बोलवतं का, पण इथे आल्यावर मात्र खात्री पटली. हिमालयाची ही बर्फाच्छादित शिखरं साथ घालतात ट्रेकर्सना, स्कीइंग करणाऱ्यांना, पॅराग्लायडिंग करणाऱ्यांना आणि अतिशय महत्वाचं आणि मुख्य म्हणजे देशाचं संरक्षण करणाऱ्यांना. इस जगह का नाम है रानी नाला. आता रानी नाला. हाँ जी, ये देखिए ग्लेशियर से मतलब. अच्छा यही से वो बस का ये कर रहे थे. हाँ जी जी, ये पैक हो जाता है. रानी नाला हे इथलं असं ग्लेशियर आहे की जिथे वर्षभर बर्फ असतो. बऱ्याच वेळा बर्फाने हा रस्ता पॅक होऊन जातो आणि मशिनरीने तो साफ करावा लागतो. वाव, खूपच सुंदर. इथून जातानाचा जो काही फील आहे ना तो इतका जबरदस्त, इतका सुंदर आहे. वाव. हा हा, चारी बाजूने बर्फच बर्फ आणि लेफ्ट साइडला बर्फ साफ करण्याची मशिनरी सुद्धा ठेवलेली होती. म्हणजे आपल्या लक्षात येतं की इथे बर्फ किती पडत असेल. परसों सर 7 घंटे लगाने के बाद मैं यहाँ पहुँचा था. वाव, समुद्र. शॉर्टकट मारते हैं ना, घोड़े को पूरा पता है कि कहां से जाना, कहां से नहीं. रस्त्याच्या बाजूला कट केलेल्या बर्फावरून लक्षात येतं की बर्फ रस्त्यावर आला होता आणि तो कट केलेला आहे. मतलब जाम बाद में. इथला रस्त्यावरचा बर्फ चांगला तासून तासून कट केलेला आहे. रस्त्यावरचा बर्फ साफ केल्यामुळे इथे बर्फाची एक भिंतच तयार झाली. इथले ग्लेशियर्स, बर्फाच्छादित पर्वत आणि रस्त्यावरून वरून खालून धावणाऱ्या गाड्या सर्वच लोभसवाणं आहे.
ऊपर ट्रैफिक लग जाता ना, ये पंगा हो जाता, तो इसलिए सारे हैं। अब कुछ लोग स्कीइंग यहाँ करेंगे, जैसे किसी का जो एक्टिविटी है, कुछ का यहाँ है, कुछ का आगे है। इन्होंने अपना शॉप नंबर दे रखा ना, काउंटर नंबर 1। जो इनकी बुकिंग है, जो नीचे दुकान से आएगी वो यहीं करेगी। अपने को कभी कहाँ पे रुकना है? कहाँ हमको? आपका? हाँ, नहीं, हम तो ऊपर रुकेंगे। हाँ, ताकि हमारे को ट्रैफिक ना रहे ना। हम ऐसी जगह रुकेंगे जहाँ हमारे को ट्रैफिक ना मिले। वापसी में ताकि सीधा फटाफट करके गाड़ियां निकली और कि हम गए। वरती बघा ट्रॅफिक आहे। 0 पॉइंट से थोड़ा आगे रुकेंगे हम। ऊपर ट्रॅफिक है। हाँ, आगे 0 पॉइंट है ना सर, उससे थोड़ा सा मतलब 150-200 मीटर आगे रुके। कहाँ? यहाँ? हाँ, ये क्या कर रहे हैं? नहीं, पैराग्लाइडिंग नहीं है। पैराग्लाइडिंग में ये काउंटर नंबर इसलिए लिखे हैं इन्होंने, ये स्कीइंग वाले हैं, जो नीचे से जो पैकेज बन के आते हैं ना, हाँ, उनके लिए कराते हैं यहाँ पे। ये यहाँ देखिए ऐसे लगा देते गाड़ी, फिर कहाँ गाड़ियाँ क्रॉस हो गई। ये दोनों साइड गाड़ियाँ देखो। रोहतांग पासला आल्यावर ट्रॅफिक हे असणारच हे गृहीत धरावं, कारण इथे खूप जण गाड्या पार्क करतात। तोपर्यंत इथल्या थंडीचा स्पर्श अनुभवण्याचा मोह आवरला नाही। उसके बाद जो दूसरा डिस्ट्रिक्ट लग जाता है, लाहौल एंड स्पीति, ठीक है जी। यहाँ पे इसके लिए रुकी गाड़ियां, यहाँ पे पार्किंग है। ये पार्किंग का बर्फ अभी इन्होंने हटाया नहीं है तब रोड में, तो बाकी यहीं पे जो एक्टिविटी वगैरह जो कराते हैं ना, वो यहाँ पे कराते हैं। कुछ आगे कराते हैं, कुछ यहाँ कराते हैं, मतलब मेन पॉइंट यहाँ का ये है। ओके, तो अभी आप कहाँ पे लगाएंगे? आगे हम तो 0 पॉइंट जाएंगे सीधा, ताकि उतरने के लिए इजी रहेगी बाद में। यहाँ देखो ना, फिर बाद में कैसा ट्रैफिक लगेगा, कितना भीड़ है यहाँ। तो कोणतरी माणूस बघ उभा केला इकडे या साईड। अरे हो, कोणाला तरी सुचलेली एक छान कलाकृती। बर्फातले कपडे रेंटवर देण्यासाठी असे इथे स्टॉल लागलेले असतात। इथं येईपर्यंत आम्ही असे स्वेटर घालून घेतो। अभी कौन सा डिस्ट्रिक्ट आएगा? लाहौल एंड स्पीति। स्पीति, ये देखो लाहौल एंड स्पीति वैली। अच्छा, स्पीति वैली का ये चलो। स्पीति वैली राइट साइड को, लाहौल अपना लेफ्ट साइड। स्पीति वैली कितना है यहाँ से? अरे सर, स्पीति वैली तो बहुत दूर है यहाँ से, तो फिर भी 100, 200, 500, 300? नहीं, इतना 200-250 के आसपास होगा। यहाँ पे पहले बर्फ था, तब इस करके यहाँ गाड़ियाँ फंस रही थी। चौड़ा भी नहीं ना कर रहे, बहुत चौड़ा है, 2 लाइन है। मशीन जबकि यहाँ खड़ी है, ये लोग नहीं ज्यादा करते हैं कुछ। अच्छा, ये बर्फ काढण्यासाठी आहे। हाँ, ये पीछे वाला स्नो कटर, ये जेसीबी। फायनली आम्ही इथे आमची गाडी पार्क केली। हे लोक आमच्यासाठी इथे कपडे शोधतायत आणि अशी थंडी लागते ना, कुडकुडायला होतं। इथं कपडे आणि बूट रेंटवर दिले जातात। हँड ग्लोव्ज आणि सॉक्स विकत घ्यावे लागतात। हे कपडे घालण्यासाठी हे लोक मदत देखील करतात आणि इथे खेळण्यात येणाऱ्या स्पोर्ट्स संदर्भात पॅकेज घेण्यासाठी आग्रही करतात। पॅकेज घेताना आपण बार्गेनिंग ही करू शकतो। आपल्याला जे गेम्स खेळता येत नाही त्या गेमसाठी उगाचच पैसे भरू नये। आणि हा रोहतांग पासचा विस्मयकारक रोमांचित करणारा निसर्ग, हिमालयाच्या पर्वतरांगांनी या भागाला अक्षरशः वेढलंय। मजबूत, सुंदर आणि संरक्षक पर्वतरांगा दूर दूरपर्यंत व्हेइकल्स पार्क केलेली दिसतात। इथं उतरल्या मात्र ऑक्सिजनची कमतरता जाणवू लागली। थोडीशी चक्कर आल्यासारखी वाटू लागली। मारहीला न थांबता ब्रेकफास्ट न केल्याची चूक आता लक्षात येऊ लागली होती। त्यामुळे इथे आम्ही जंपसूट घातल्या खाणं मिळतंय का ते आधी शोधू लागलो। जवळजवळ 1 बाटली पाणी मीच संपवलं। डाळ भात आहे ती। दाल भात गरम पेट नरम। 2 मिनट मैगी खाते हैं ना।
सुबह से कुछ नहीं किया है। गरमागरम मॅगी अशी खाऊन घेतली। त्यांनी गाडीमध्ये खाद्यपदार्थ ठेवले होते। इथं बर्फामध्ये खूप लोक एन्जॉय करतात। जिकडे जिकडे पाहावं तिकडे तिकडे वाळूसारखा नुसताच बर्फ पसरलेला। इथं आमची स्पोर्ट्सची तयारी चालू होती आणि वरती आर्मीचं हेलिकॉप्टर घिरट्या घालत होतं। नाही तो असा असा जबरदस्त तू जाताना असा कर। हाँ जी चलिए। पाणी पण आहे बर्फात। सावकाश। एक मॅगी खाऊन समाधान काही झालं नाही, त्यामुळे बर्फात लावलेल्या स्टॉलवर पुन्हा मॅगी खायला आलो। बर्फात याक आणि घोडे अशी घाण करून ठेवतात, त्यामुळे जरा लक्ष देऊन चालावं लागतं। मनालीतून सकाळी 5:30 वाजता निघालो ते इथपर्यंत पोचायला आम्हाला 9:30 वाजले। केवळ ट्रॅफिकमुळे आम्हाला इथपर्यंत पोचायला 4 तास लागले। पॅकेज घेताना आम्ही स्कीइंगचे सुद्धा पैसे भरले होते, पण आपल्याला जर स्कीइंग येत नसेल तर त्याचे पैसे भरू नये हे पॅकेज देणारे सांगत नाही, कारण एकतर स्कीइंग करता येत नाही, त्यामुळे उगाचच पैसे फुकट जातात। याकवर बसणं, घोड्यावर बसणं, गाडीतून फिरणं यासारखेही स्पोर्ट्स इथे आहेत। ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे इथे खूप थकायला होते, त्यासाठी आपण भरपूर पाणी पिऊ शकतो, कारण पाण्यातून आपण ऑक्सिजनची उणीव कमी करू शकतो। इथं आमचंही डोकं दुखायला लागलं। आणि इथे मध्ये झुळझुळू पाणी देखील वाहत होतं। अगदी लांब पर्यंत हा नाला गेला होता, तिथपर्यंत ते। इतक्या तिथून मेंढ्यांनी सुद्धा एंट्री घेतली। मस्त गोजीरवाण्या मेंढ्या। कोण रिस्पॉन्ड पण करत नाही। पुन्हा नाही, पुन्हा पुन्हा 9:30 आलेलो आम्ही इथून 11:30 वाजता निघालो। इथं येऊनही व्यासकुंड मात्र बघता आले नाही याची चुटपुट लागून राहील। महर्षी व्यासांनी व्यासकुंडाच्या इथे 12,000 वर्ष तपश्चर्या केली होती। ती व्यास गुफा काही पाहायला मिळाली नाही। यानंतर एक गोष्ट लक्षात आली की आपण इथे पहिल्यांदाच आलोय किंवा इथली आपल्याला काही माहिती नाही हे दाखवणं आपली चूक ठरू शकते। जेव्हा आपण सांगतो की आम्ही इथे पहिल्यांदाच आलोय त्यावेळी आपली अशी अपेक्षा असते की आपल्याला इथल्या स्थळांविषयी माहिती मिळेल, पण बऱ्याच वेळा तसं होत नाही। यांना काही माहीत नाही याचा गैरफायदाही घेतला जातो आणि काही महत्त्वाची ठिकाणं पाहणं सुटून जाते। रोहतांग पासला येण्याचा आणि जाण्याचा हे दोन्ही मार्ग वेगवेगळे आहेत। इथून जाताना परतीच्या मार्गावर चंद्रा नदी आणि अटल टनल लागतं। इथून जातानाचे दृश्य स्तिमित करणारी आहे। इथून जाताना लाहोल स्पितीच्या पर्वतरांगा दिसतात। इथली दृश्य खरंच अचंबित करणारी आहे।
13,058 फूट उंचीवरून उतरत जाताना आपण या दृश्यात अक्षरशः हरवून जातो. जसजसं आपण खाली उतरत जातो तसतसं बर्फाचं प्रमाण कमी होत जातं. इथून मनालीला जाताना आपण चंद्रा नदीच्या तीरावरून जाणार आहोत. चंद्रभागा नदी, जी चिनाब नदी म्हणून भारतामध्ये आणि पाकिस्तानामध्ये प्रसिद्ध आहे. हिमाचल प्रदेशातील लाहोल आणि स्पिती जिल्ह्यामधील बारालाच्या दर्यामधून हिचा उगम होतो. दर्याच्या दक्षिणेकडून म्हणजे चंद्रताल झीलमधून चंद्रा नदी वाहते आणि दर्याच्या उत्तरेकडून म्हणजे सूरजताल झीलमधून भागा नदी वाहते. या दोन्ही नद्यांचा हिमाचल प्रदेशातील तांडीमध्ये संगम होतो आणि ती चिनाब नदी बनते. तांडी हे गुरु वशिष्ठ आणि द्रौपदीसाठी प्रसिद्ध आहे. तांडीला गुरु वशिष्ठांची समाधी आहे, तर द्रौपदीचा अंतिम संस्कार तांडीमध्ये झालेला आहे. चिनाब नदी हिमाचल प्रदेशातील 2 जिल्ह्याशी संबंधित आहे, लाहोल स्पिती आणि चंबा. लाहोल स्पिती सोडल्यानंतर ती चंबामधून जम्मू काश्मीरला जाते. त्यानंतर ती सतलज नदीला पाकिस्तानात जाऊन मिळते. त्यानंतर दोन्ही नद्या पाकिस्तानात सिंधू नदीला जाऊन मिळतात आणि शेवटी त्या अरब सागराला जाऊन मिळतात. इथून अटल टनल 12 किलोमीटर आणि मनाली 45 किलोमीटर अंतरावर आहे. इथून स्पिती व्हॅलीला रस्ता जातो. चिनाब नदी ही हिमाचल प्रदेशातली सर्वात लांब नदी आहे. चिनाब नदीची पूर्ण लांबी 960 किलोमीटर आहे आणि हिमाचल प्रदेशात तिची लांबी जवळजवळ 122 किलोमीटर आहे. चिनाब नदी सियालकोट जिल्ह्यामध्ये दियारा कसब्याच्या जवळ पाकिस्तानात प्रवेश करते. चंद्रभागा हे चिनाब नदीचं संस्कृत नाव. असिकिनी किंवा इसकमती हे तिचं वैदिक नाव. तिला कृष्णा या नावाने सुद्धा ओळखलं जायचं. या ब्रिजवरून आपण चंद्रा नदीला क्रॉस करतो आणि इथे हे रंगीबिरंगी होमस्टे सुद्धा दिसून येतात. इथे टॉयलेट आणि पार्किंगची व्यवस्था सुद्धा होती, पण ती इथल्या कस्टमर्ससाठी होती. जोमसा कॅम्प कोक्सर. इथे स्पीड लिमिट बाईकसाठी 55, कारसाठी 50 आणि ट्रकसाठी 40 आहे. इथून डोंगरावरून खाली येणारे धबधबे दिसतात. चंद्रतालला उगम पावल्यानंतर जवळजवळ 48 किलोमीटर दक्षिण पश्चिमेला वाहल्यानंतर चंद्रा नदी पश्चिमेला वळते. तिथून ती 64 किलोमीटर पश्चिम आणि उत्तर पश्चिम दिशेला वाहून तांडीला जाऊन भागा नदीला मिळते. तिच्या पूर्ण मार्गात तिला खूप साऱ्या ग्लेशियरमधून पाणी मिळते, ज्यामध्ये सर्वात मोठे ग्लेशियर शिगरी आणि समुंदरी यांचा समावेश आहे. त्यानंतर तिला छोट्या मोठ्या सहाय्यक नद्या येऊन मिळतात. यामध्ये सोनापानी ग्लेशियर्स आणि सिसू ग्लेशियर्सचा सुद्धा समावेश आहे. कोक्सरला या नदीच्या किनाऱ्यावर समृद्धता आढळते. निसर्गाचं असं बदलतं रूप इथे पाहायला मिळतं. असं थंड वाळवंट इथे पाहायला मिळालं. या इथे कॉटेजेस आहेत, कॅफे आहे, म्हणजे रोहतांग पास वरून निघाल्यानंतर आपण इथे येऊन नाश्ता करू शकतो. बऱ्याच वेळाने इकडे झाडे दिसू लागली. एवढ्या दुरून सुद्धा नजरेस पडतो तो एशियातील सर्वात लांब बोगदा, सर्वात लांब टनेल, अटल टनेल. आधी आम्हाला ते ग्रीन कलरचं घर वाटलं, पण ते घर नसून टनेल आहे हे लक्षात आलं. एवढ्या महाकाय डोंगरातून आम्ही या टनेल मधून जाणार होतो आणि तेही सर्वात लांब बोगद्यामधून, सर्वात लांब टनेल मधून. ती हिरव्या रंगाची बोगद्याची एंट्री आहे. इथून राईट साइडला दी व्हॅली इन गेस्ट हाऊसला जायला मार्ग आहे आणि इथून स्पष्टपणे नजरेस पडतंय अटल टनेल. चंद्रा नदीच्या किनाऱ्यावर ग्लेशियर्स सुद्धा दिसतात. इथे चंद्रा नदीचं पात्र थोडं मोठं वाटलं आणि पर्यटकही थांबलेले दिसले. एवढं इथपर्यंत आलोय तर चंद्रा नदीचं दर्शन घ्यावंच म्हणून थांबायचं ठरवलं. प्रकृती समोर मनुष्य किती तुच्छ आहे याची जाणीव आणि प्रचिती ही हिमालयात आल्यानंतर होतं. उंचच्या उंच डोंगर रांगा, बर्फाच्छादित डोंगर
आणि त्यातून निघणारं हे पाणी, हा समोरचा ग्लेशियर दिसतोय, अशाच अनेक ग्लेशियरपासून ही नदी बनली आहे. समोर जो डोंगर भाग दिसतोय तिथे आहे स्पिती व्हॅली, आणि ही जी नदी दिसते आहे तिचं नाव आहे चंद्रा नदी. ही चंद्रा नदी थेट जाते पाकिस्तानला, आणि पाकिस्तानला गेल्यानंतर त्याचं नाव होतं चिनाब नदी. समोर जो ग्रीन पत्रा दिसतोय ते आहे अटल टनेल. आशियामधल्या सर्वात उंच पीकवरती आणि सर्वात मोठं टनेल हेच आहे. या एवढ्या मोठ्या डोंगराला छेदून पलीकडे बांधलेला हा महामार्ग आहे, आणि त्यामुळे तिथे खूपच लेहला जाण्यासाठी हा रस्ता खूप सुखकर झालेला आहे. या चंद्रा नदीमध्ये हे दगड दिसत आहेत. जर हात हलव, नाही हात असा टिल्ट कर. हे दगड खूप चकाकत आहेत आणि याला खूप शायनिंग आहे. या चकाकणाऱ्या दगडांबरोबर विविध रंगाचे, विविध आकाराचे अनेक दगड इथे आहेत. चल, आणि हा सुंदर वाहणारा नाव. नदीचं पाणी एकदम थंडगार आहे, आणि या विशाल डोंगरातून निर्मिती केली गेली आहे ती अटल टनलची. भूतपूर्व पंतप्रधान स्वर्गीय श्री अटल बिहारी वाजपेयीजी यांच्या नावावरून या टनलला अटल टनल असं नाव दिलं गेलंय. 3 जून 2000 स्वर्गीय श्री अटल बिहारी वाजपेयीजी यांनी रोहतांग दर्याच्या खाली एका स्ट्रॅटेजिक टनलची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला होता, आणि 3 ऑक्टोबर 2020 पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी या टनेलचे उद्घाटन केले. हिमालयीन पीर पंजाल पर्वत श्रेणींमध्ये रोहतांग पासच्या जवळजवळ 10,000 फूट उंचीवर, म्हणजेच 3048 मीटर उंचीवर जवळजवळ 9.2 किलोमीटरच्या लांबीचा हा बोगदा आहे. मनाली आणि लाहोल स्पिती व्हॅली या बोगद्यामुळे जोडले जातात. पूर्वी मनालीहून लेहला डोंगर रांगामधून जायला लागायचे. हे अंतर जवळजवळ 50 किलोमीटरचे, म्हणजे 4 ते 5 तासाचे. आणि हा 4 ते 5 तासाचा प्रवास केवळ अटल टनलमुळे कमी आणि सुखकर झाला. शिवाय हिवाळ्यात 6 महिने बंद असलेला लाहोल स्पितीचा मार्ग हा वर्षभरासाठी चालू झाला. त्यामुळे इथल्या कामांना आणि व्यवसायालाही गती येऊ लागलेली आहे. हा समोरचा राईट साईडचा रस्ता लेहला जातो, आणि लेफ्ट साईडने आपण अटल टनल मध्ये प्रवेश करतो. बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन, अटल टनेल नॉर्थ पोर्टल. अत्याधुनिक यंत्रणेने सुसज्ज असं हे अटल टनल. या टनेलमध्ये ट्रॅफिक कंट्रोल सिस्टीम, व्हेंटिलेशन आणि फायर फायटिंग सिस्टीम आहे. हे टनल 2 व्हॅलींना जोडते, कुल्लू मनाली आणि लाहोल स्पिती व्हॅली. या टनलमध्ये प्रत्येक 60 मीटरवर फायर हायड्रंट सिस्टीम आहे. दर 250 मीटरवर सीसीटीव्ही कॅमेराज, इमर्जन्सी कॉलसाठी टेलिफोन, 500 मीटरवर इमर्जन्सी एक्झिट आहे. टनेलचे छत व्हेंटिलेशनच्या दृष्टीने डिझाईन केलेले आहे. या टनेलची सुरक्षा प्रणाली लक्षात घेऊन त्यावर लक्ष ठेवण्यासाठी मास्टर कंट्रोल रूम सुद्धा आहे. या टनलने मनाली पासून लेह पर्यंतचा रस्ता 50 किलोमीटर कमी केला आहे. हिवाळ्यामध्ये लाहोल स्पितीचा रस्ता 6 महिने बंद असायचा, तो आता वर्षभर चालू झालेला आहे. त्यामुळे स्थानिक लोकांसाठी हे एक वरदानच ठरले. टनेल मधून जाताना स्पीड लिमिट वरती सुद्धा लक्ष ठेवावं लागतं. अशा आहेत इमर्जन्सी एक्झिटचे डोअर. आमचा टनेल मधला प्रवास 15 मिनिटात संपला. टनलच्या बाहेर आलो आणि असं वाटलं की बऱ्याच तासाने आम्ही अशी झाडं बघतो. इथला हा व्ह्यू ही खूप सुंदर आहे. थँक्स अँड विजिट अगेन.
सकाळी 5:30ला निघालो ते इथपर्यंत यायला आम्हाला 2:30 वाजले होते. इथपर्यंत आमचा तब्बल 9 तासांचा प्रवास झाला होता. पाठी वळून बघितल्यानंतर अटल टनलवरती साठलेले बर्फ दिसले. इथून पुढे जाताना मध्ये सोलांग व्हॅली लागते. आता ते टनेलचे काय टाईल्स लावायचे आहेत, काय आहे, तर इकडे पूल बनवायचं असेल तर त्याचे ते रफ पार्ट इथे येऊन टाकतात ते, आणि इथून मग जिथे हवे असतील तिथे जातात. इथून सोलांग व्हॅली 10 किलोमीटर अंतरावर आहे. सोलांग व्हॅलीला पर्यटक स्कीइंग, पॅराग्लायडिंगचा आनंद लुटतात. आपणही पॅराग्लायडिंग करावं अशी इच्छा होती, पण हाय अल्टिट्यूडचा इतका त्रास झाला की डोकं खूप दुखू लागलं होतं. त्यातच रोहतांग पासच्या इथून खाली उतरल्यानंतर चंद्रा नदीवरही आमचा खूप वेळ गेला आणि अटल टनलच्या इथे खूप ट्रॅफिक लागलं होतं. त्यामुळे तिथे जवळजवळ अर्धा तास थांबावं लागलं होतं. तिथेही हाय अल्टिट्यूडचा प्रॉब्लेम जाणवत होता. अशी उंच उंच झाडं तिथं नसल्यामुळे ऑक्सिजनची कमतरताही जाणवते. त्यामुळे अशक्तपणा जाणवणे, चक्कर येणे, डोके दुखणे यासारख्या गोष्टी बऱ्याच जणांच्या बाबतीत घडतात. आणि सोलांग व्हॅलीच्या इथे पोहोचले. बरेचसे पर्यटक इथे पॅराग्लायडिंगचा आनंद लुटताना दिसले. डोकं प्रचंड दुखत असल्या कारणाने आम्ही मात्र आमचा पॅराग्लायडिंग करण्याचा बेत रद्द केला. आणि आता जेवायचं कुठे, हॉटेलवर जायचं का यासारखे प्लॅन करू लागलो. पुन्हा एकदा व्यास नदीचं दर्शन झालं. अशा रीतीने आमचा मनाली ते रोहतांग ते पुन्हा मनाली असा प्रवास झाला. या प्रवासात बरंच काही शिकायला मिळालं, बरंच काही पाहायला मिळालं. काही गोष्टी पाहायच्या राहून गेल्या, परंतु निसर्गाचं हे अद्भुत देणं, अद्भुत चमत्कार पाहता आला, अनुभवता आला. मनालीतला हा प्रवास असाच चालू राहणार आहे. त्यामुळे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू सो मच.